नमस्कार मंडळी, आजची रेसिपी आहे अंडा तवा मसाला। रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर तेव्हा ही रेसिपी तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। अंडा तवा मसाला बनवण्यासाठी इथे आपण बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूण पेस्ट, उकडलेले अंडे, टोमॅटो प्युरी, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर मीडियम टू हाय फ्लेमवर एक तवा ठेवला आहे। तवा तापल्यावर तव्यामध्ये 1 चमचा अमूल बटर घातलेले आहे, तसेच 2 ते 3 चमचे तेल घातले आहे। तव्यामध्ये अंडे फ्राय करण्यासाठी थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे। उकडलेले अंडे तेलामध्ये छानसे फ्राय करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता, उकडलेले अंडे तेलामध्ये छानसे फ्राय करून झाले आहे। फ्राय करून झालेले अंडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। पुन्हा एकदा 1 ते 2 चमचे तेल घालून तेल तापल्यावर तेलामध्ये 1-2 हिरवी मिरची घालायची आहे। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा तेलामध्ये छानसा परतून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे। अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे। सर्व साहित्य उलटण्याच्या सहाय्याने एकसारखे हलवून घ्यायचे आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तिखट जास्त आवडत असल्यास 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे। सर्व साहित्य उलटण्याच्या सहाय्याने पुन्हा एकदा हलवून घ्यायचे आहे। 1 वाटी टोमॅटो प्युरी घालायची आहे। मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत उलटण्याच्या सहाय्याने एकसारखे हलवून घ्यायचे आहे। 1 चमचा धने पावडर घालायची आहे। 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। मसाले करपू नये म्हणून 1 ते 2 चमचे पाणी घालायचे आहे। मसाल्याला तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटे मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत। फ्राय करून घेतलेले अंडे मसाल्यांमध्ये घालायचे आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। सर्व साहित्य उलटण्याच्या सहाय्याने एकसारखे हलवून घ्यायचे आहे। खाण्यासाठी तयार आहे अंडा तवा फ्राय। अंडा तवा फ्राय तुम्ही ब्रेड बरोबर, पावाच्या लादीबरोबर किंवा गरम चपातीबरोबर खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।